मीरा भाईंदरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून आज येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरे बंधू एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं। यावेळी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अधिकृत युती झाल्याची घोषणा करण्यात आली। आगामी मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी ही युती करण्यात आली असून त्यानुसार शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 56 जागांवर तर मनसे 11 जागांवर निवडणूक लढणार आहे, अशी माहिती दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी दिली आहे। शहराचा विकास, स्थानिक नागरी प्रश्न, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून ही युती निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत ठेवण्यात आल्याचंही जाहीर करण्यात आलं। मात्र काँग्रेस पक्षाशी कोणतीही युती झाली नसल्याचं स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केलं। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून या युतीमुळे मीरा भाईंदरच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे। येत्या काळात संयुक्त प्रचार, सभा आणि निवडणूक रणनीती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। बघा, मीरा भाईंदरमध्ये आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झालेली आहे। आताच आम्ही डिक्लेअर केलेले आहेत आमच्या सीट्स। महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी 11 सीट लढते मीरा भाईंदरमधून आणि 56 सीट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना हे लढण्याचा आम्ही विचार केलेला आहे आणि अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। या ठिकाणी तुम्ही बघत असाल, सन्माननीय राजसाहेब, उद्धवसाहेब एकत्र आल्यानं महाराष्ट्रामध्ये पुऱ्या चैतन्याचं वातावरण आहे। तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आम्हाला निर्णय मिळेल आणि जनतेकडनं चांगला कौल मिळेल ही आम्हाला अपेक्षा आहे। इकडे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही एकत्र लढत आहोत आणि 56 जागांवरती आमचे उमेदवार आम्ही लोकांच्या पुढे कौल मागण्यासाठी पाठवलेले आहेत। म्हणजे 11 जागांवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले उमेदवार उभे केलेले आहेत।